लक्स प्रस्तुत दादासाहेब फाळके मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव। तू मयुरेश्वरा मोरया भक्तकुंड तू गजमुखा
नमस्कार. MSK ट्रस्ट आयोजित लक्स प्रस्तुत दादासाहेब फाळके मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा 2015 या रंगीबेरंगी सोहळ्यात मी सिद्धार्थ चांदेकर आणि मी मृण्मयी देशपांडे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हा पुरस्कार म्हणजे प्रतिष्ठेचा, मानाचा पुरस्कार. या पुरस्काराने सन्मानित व्हावं हे या चित्रपट सृष्टीतल्या प्रत्येकाचंच स्वप्न असतं. सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या एका मराठी माणसाला सलाम करणारा आणि त्यांचा वारसा जपणाऱ्या आजच्या सिनेकलावंतांचा गौरव करणारा असा हा सोहळा. या सोहळ्याचे पार्टनर्स आहेत संस्कृती वेडिंग हाऊस, इफ्को टोकियो, CIS ब्युरो टेक्नॉलॉजी, कॉस्मॉस बँक, ब्राईट आउटडोर मीडिया, लिप एंटरटेनमेंट, टेलिकास्ट पार्टनर्स, झी टॉकीज. दादासाहेब फाळके नुसतं नाव उच्चारलं ना की डोळ्यांसमोर उभं राहतं एक चंदेरी जग. पांढऱ्या शुभ्र पडद्यावर चालती बोलती चित्र रेखाटणारा जादूगार म्हणजे दादासाहेब फाळके. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, संकलन, रेखाटन ही चित्रपटाची विविध अंग उत्कृष्टरित्या हाताळणारं, सिनेमा जगणारं एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे दादासाहेब फाळके. आज त्यांच्याच कृपेने इथल्या लाखो सर्जनशील कलाकारांना काम मिळालं, फेम मिळालं. कोणाला व्यक्त व्हायची संधी तर कोणाला प्रश्न मांडायचं एक व्यासपीठ मिळालं. आजही करोडो भारतीयांचे डोळे थिएटरच्या काळोख्या अंधारात सिनेमात जगत असतात. एका मराठी माणसानं रोवलेला हा झेंडा असाच फडकवत ठेवणाऱ्या सर्वांचंच अभिनंदन आणि आभार. कारण ह्यांनीच आपला सिनेमा सायलेंट टू साऊंड, ब्लॅक अँड व्हाईट टू कलरफुल करण्यात नेहमीच पुढाकार घेतलाय. आजच्या या कलरफुल सिनेमाने प्रेक्षकांचं आयुष्यही रंगीत केलं. म्हणूनच आज या सप्तरंगी इंद्रधनुष्यातल्या रंगात दादासाहेब फाळके यांना सलाम करणारी ही रंगीबेरंगी संध्याकाळ. नुकतंच नारंगी रंगाची उधळण करत सृष्टीचा निर्माता शिवशंकराला अभिवादन करून झालेला आहे. आता पुरस्कारांची उधळण करत आपण अभिवादन करणार आहोत भारतीय चित्रपट सृष्टीच्या निर्मात्याला. वळूयात आजच्या पहिल्या पुरस्कारांकडे. या विभागातील पहिले पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय अभिनेते किशोर प्रधान आणि गायिका जान्हवी प्रभू अरोरा यांना. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक आणि नामांकन आहेत संतोष संखड चित्रपट निळकंठ मास्तर, नितीन देसाई चित्रपट रमा माधव आणि संतोष फुटाणे चित्रपट लोकमान्य एक युगपुरुष. आणि विजेते आहेत आणि बेस्ट आर्ट डिरेक्टर आहेत संतोष संखड, नीलकंठ मास्टर. अभिनंदन. पुढील पुरस्कार आहे बेस्ट फाईट मास्टर आणि नामांकन आहेत कौशल मोझेस चित्रपट लय भारी, स्टंट सिवा चित्रपट बाजी. आणि विजेते आहेत बेस्ट फाईट मास्टर कौशल मोझेस लय भारी. ते आले नसतील तर त्यांच्या टीमच्या वतीने जर का पुरस्कार स्वीकारायला कोणी. पुढील पुरस्कार सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन आणि नामांकन आहेत गणेश आचार्य चित्रपट लय भारी, उमेश जाधव चित्रपट क्लासमेट्स, सरोज खान चित्रपट रमा माधव. आणि विजेते आहेत बेस्ट कोरिओग्राफर उमेश जाधव क्लासमेट्स. खूप खूप अभिनंदन. मान्यवरांचे खूप खूप आभार, विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर बोलवतोय अभिनेत्री अमिता खोपकर आणि गीतकार गुरु ठाकूर यांना. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया प्लीज. हॅलो. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट संकलन
आणि नामांकनं आहेत इम्रान फैजल चित्रपट क्लासमेट्स, दिनेश पुजारी चित्रपट रेगे, अभिजित देशपांडे चित्रपट एलिझाबेथ एकादशी आणि जयंत जठार चित्रपट विटी दांडू. आणि विजेते आहेत जयंत जठार विटी दांडू. पुढील पुरस्कार सर्वोत्कृष्ट छाया दिग्दर्शन आणि नामांकनं आहेत अमोल गोळे चित्रपट एलिझाबेथ एकादशी, प्रसाद भेंडे चित्रपट मितवा, लक्ष्मण उतेकर चित्रपट टपाल. आणि विजेते आहेत प्रसाद भेंडे मितवा. सिद्धार्थ. हां. आता तू मला सांग की तुला किती वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये येऊन? मला साधारण सिद्धू, हा पॉज आहे ना तो फक्त विक्रम काकांनाच शोभतो. हं? हे बघ गंमत अशी आहे की किती वर्ष झाली हे महत्वाचं नसतं, त्यापेक्षा किती लोकप्रियता मिळाली हे सगळ्यात महत्वाचं असतं. हल्ली माझे फॅन्स मला खूप फॉलो करतात, तुला माहिती नाही? हो? तुला फॉलो करायला तू काय रवी जाधवचा ट्विटर अकाउंट आहेस की सई तामणकरचं फेसबुक पेज? आणि तसंही माझे फॅन्स तुझ्यापेक्षा खूप जास्त आहेत, बघतोयस ना, जमलेत सगळे. बाय असं काही नाही आहे, ते कार्यक्रमासाठी आलेत, बोलवलेलं त्यांना. माझं म्हणणं असं आहे, 2 नेत्यांच्या राड्यात पक्षाची वाट लागते, तसंच 2 अँकर्सच्या राड्यात इव्हेंटची वाट नको लागायला. म्हणून आपण दोघांनी हे मान्य करू की आपल्यापेक्षा इतरांना फॅन फॉलोईंग जास्त आहे ना. म्हणजे बघ ना, एलिझाबेथ एकादशी गाजला, लोकांनी लगेच सायकलवर प्रवास सुरू केला. हं? आमचा क्लासमेट्स गाजला, लोक थंडीतही चड्डीत राहू लागले. का म्हणजे? हा, म्हणजे त्यामध्ये सईनी सगळ्यांना सांगितलं होतं ना चड्डीत राहायचं म्हणून. त्यामुळे लोकांना वाटलं ती सगळ्यांना ड्रेस कोड सांगते का काय. सिद्धू, मी तर ऐकलंय विटी दांडू सिनेमा पाहून ना VDPL सुरू होत आहे. VDPL? हा, VDPL म्हणजे विटी दांडू प्रीमियर लीग. तुला माहितीये स्वप्नीलचं काय झालं होतं माहितीये ना? नाही. अगं, प्यारवाली लव्ह स्टोरी बघून सगळे लोक त्याच्या घरी जाऊ लागले. का माहिती नाही? अगं, त्यात तो सारखं म्हणायचा ना, अरे आओ ना फेर. लोकांना वाटलं तो घरी यायचं आमंत्रण देतोय का काय. लोक स्टार्सना फॉलो करायला जातात आणि त्यातून या अशा गमती जमती होत राहतात. या मंचावर सुद्धा असंच एक गमतीदार आणि धम्माल स्किट सादर होणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रियदर्शन जाधव, सुहास परांजपे आणि प्राजक्ता हणमकर यांचं. रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे. आलो जरी आठवलेंसारखा असलो तरी बच्चन समजून घ्या तुम्ही मला. रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे. चाहिए. सया रुक जाइए.